घरातला पसारा काहीच नाही आवडलं आणि बकरं सोडायचा टाइम झाला होता. घरात तसाच पसारा आहे आणि पिलं सोडून दिले मी दूध पाजायसाठी. मी आपलं ते लोक ते पितात तर मग त्याले पाणी पाजून घ्यावा बकरा यायले. तर मी आणल्या 2 बकेटा, यायले 2 बकेटा पाहिजे पाणी पाजायले. पण आमची बकरी काही दूध पिऊ देत नाही त्याले पाय पकडल्याशिवाय. तर मग बकरीचे पाय पकडले आणि पिलायले दूध पाजून घेतलं. मग आता काय पाजून घेतल्यावर तर डायरेक्ट बकऱ्या सोडावंच लागतात. आमची डोंबडी छलांगच मारली कुटाराच्या घरात अंदर बकऱ्या सोडे लोक. मग आता इले कसं काढावं मला लय टेन्शन आलं होतं. पण कशी मशी तिकडून हकालली तर इकडून आणखी 3 छलांग मारून बाहेर बकऱ्या सोडून दिल्या. आणि मला रस्त्यावर लावून द्यायच्या होत्या बकऱ्या, कारण की दादा बंधू घरी नाहीत तर बंडी घेऊन जातात आणि बकऱ्यावाले मग बकऱ्या हाणत नेतात. तर बकऱ्या सगळ्या सोडल्या आणि बाहेर हकालल्या बाबा सगळ्या. पण आता विशालच्या बकऱ्या सुट्याच्या होत्या म्हणजे शेजारच्या, त्यानं आतून लंगडू मारत धरून पुढे हकालत नेल्या बकऱ्या. अंशाने एवढं पडलं होतं का लय. पण घरातलाही पसारा राहिला होता, अजून भाजी करायची राहिली होती, फक्त पोळ्याच केल्या होत्या. आणि मस्त अशी भाजी करून घेतली आणि त्यात हिरवा सांबार टाकला वरून आणि तो बी फिरून घेतला आणि ठेवलं झाकून भाजीले. म्हटलं जरासा वाफ लागू द्यावा यायले. आणि इकडे चहा बी ठेवला होता, तो बी शिजला. तर मग वाफून म्हटलं आता चहा पिऊन घ्यावा पहिले आणि बाकीचे कामं मग दुसरे होतील. मग आता किती वाजले तरी सकाळचा चहा प्यायल्याशिवाय काही गमत नाही. नाही प्याला तर मग डोकं दुखते. आणि आज सकाळी घाईघाई पोळ्या केल्या तर पोळ्याला जायला होत्या. मग चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.